So welcome back again. आपण व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स हा पॉईंट आपण आता जस्ट पाहिलेला आहे. सो नेक्स्ट पॉईंट आपल्याला इथं पाहायचा आहे. So welcome again. So next point आपला इथं आहे प्रॅक्टिकल डिटर्मिनेशन ऑफ एंड करेक्शन. ओके, सो नेक्स्ट पॉईंट आपला कोणता आहे बघा, प्रॅक्टिकल डिटर्मिनेशन ऑफ एंड करेक्शन. Practical determination of end correction. आता काय आहे प्रॅक्टिकली आपण ते कसं फाइंड आउट करू शकतो. सो नेक्स्ट पॉईंट आपला आहे प्रॅक्टिकल डिटर्मिनेशन ऑफ एंड करेक्शन. सो एक्झॅक्ट मेथड टू determine end correction. So using two pipes of same diameter but different lengths L1 and L2 is as follows. So for pipe open at both ends, first आहे बघा, for a pipe open at both ends. अशी पाईप की जी कशी आहे दोन्ही बाजूला ओपन आहे. फॉर अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. आता प्रॅक्टिकल डिटर्मिनेशन ऑफ एंड करेक्शन फॉर अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स जर असेल, सो आपल्याला जनरली त्याच्यामध्ये फॉर्म्युला माहिती आहे. काय आहे फॉर्म्युला बघा, फ्रिक्वेन्सी n इज इक्वल टू v अपॉन लॅम्बडा. सो v अपॉन ट्वाइस l जर ओपन ॲट बोथ एंड्स असेल तर, आणि द पाईप विच इज ओपन ॲट वन एंड अँड क्लोज्ड ॲट अनदर एंड जर असेल तर फॉर्म्युला फ्रिक्वेन्सीचा असतो n इज इक्वल टू v अपॉन 4l. आणि जर पाईप बोथ एंड्सला ओपन असेल तर फॉर्म्युला काय असतो, v इज इक्वल टू n अपॉन ट्वाइस l. एका ठिकाणी कुठेतरी थांबा म्हणून सांगितले 40 वेळा. सो या ठिकाणची फ्रिक्वेन्सी काय होणार, n इज इक्वल टू v अपॉन ट्वाइस l. ओके, सो आपला फॉर्म्युला जर असा होत असेल, सो आपण इन टर्म्स ऑफ व्हेलॉसिटी आपल्याला जर लिहायचं असेल तर v इज इक्वल टू काय लिहिणार बघा, इन टर्म्स ऑफ व्हेलॉसिटी v इज इक्वल टू हा ट्वाइस l इकडे जाईल म्हणजे ट्वाइस nl. v इज इक्वल काय लिहू शकतो आपण, ट्वाइस nl. सो त्याला आपण काय म्हणू, समजा स्मॉल लेंथ जर घेतली तर n1 l1 इज इक्वल टू ट्वाइस n2 l2. सो फॉर अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, व्हेलॉसिटी आपण काय लिहू शकतो, ट्वाइस n1 l1 इज इक्वल टू ट्वाइस n2 l2. सो ही करेक्टेड लेंथ असल्यामुळे कॅपिटल L राहणार, कॅपिटल L1, आणि ही काय राहणार आहे, कॅपिटल L2 राहणार आहे. सो कॅन बी रिटन ॲज n1 l1 इज इक्वल टू n2 l2. त्याचा आपण क्वेश्चन लिहू शकतो, n1 l1 इज इक्वल टू n2 l2.
So N1 L1 is equal to N2 L2. So therefore N1 as it is. आता हे L1 आपण कसं लिहू शकतो? पाईप जर दोन्ही बाजूला ओपन असेल तर स्मॉल L1 प्लस ट्वाइस E एका ठिकाणीच बसा. जा मग तिकडे बस आता. इज इक्वल टू बघा N2 N2 ते सांगतो सारखं इकडे तिकडे करू नकोस. L2 प्लस ट्वाइस E. सो या ठिकाणची सुरुवातीची आपल्याला असणारी लेंथ L1 आहे आणि नेक्स्ट लेंथ आपण काय घेतली ते दुसरी L2 घेतली. ओके, हे बघा. सो आता इथं आपल्याला काय करायचं, तर या ठिकाणी ई ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. ओके, सो ई ची व्हॅल्यू आपल्याला कशी भेटणार बघा. फॉर अ पाइप ओपन एट बोथ एंड्स n is equal to v upon twice, so v is equal to twice nl, n1 l1 n2 l2. n1 l1 as it is equal to n2 l2. 2 ला 2 काय होतो, तो कॅन्सल आउट होतो. सो बघा n1 तसंच, l1 ची किंमत स्मॉल l1 प्लस ट्वाइस c, n2 as it is l2 ची किंमत l2 प्लस ट्वाइस c. सो याला मी आतमध्ये मल्टिप्लाय करतो. n1 l1 प्लस n1 इंटू काय बघा ट्वाइस e n1 twice e n1 is equal to n2 l2 plus n2 into इथं मल्टीप्लाई केलं twice e n2 होणार आहे. काय केलंय, क्या किया है इधर, n1 ने फर्स्ट ब्रैकेट को मल्टीप्लाई किया n1 l1 प्लस ट्वाइस e n1 is equal to n2 again multiply with this bracket n2 l2 plus twice e n2. So here this twice e n1 and twice e n2 taking together, so it can be written as twice e n1 minus twice e n2 is equal to, here n2 l2, this term n1 l1 goes to that side, it becomes minus n1 l1. Twice e n1 minus twice e n2, हा n2 l2 ॲज इट इज ठेवला मी. आता हे बघा किताब पुस्तकामध्ये हे दिलेलं नाही, डायरेक्ट टर्म दिलेत आणि हा n1 l1 पलीकडे नेला म्हणजे तो मायनस झाला. सो आता याच्यामध्ये आपण ट्वाइस सी कॉमन घेऊ. सो ट्वाइस सी जर कॉमन घेतला तर आतमध्ये काय राहणार आहे बघा, n1 मायनस n2 इज इक्वल टू, आता याच्यामध्ये काय आहे कॉमन नाही घेऊ शकणार. सो n2 l2 minus n1 l1 divided by, so divided नाही इथे येणार. सो नेक्स्ट टाइमला बघा, सो e is equal to, आपल्याला एंड करेक्शन ची व्हॅल्यू पाहिजे. सो प्रॅक्टिकल डिटर्मिनेशन ऑफ एंड करेक्शन, सो e is equal to इकडे जाईल. सो n2 l2 minus n1 l1 divided by, हा 2 into हा ब्रॅकेट हा अखंड इकडे जाईल. सो 2 into n1 minus n2. So this is the formula for end correction. So end correction काय झालं बघा, काय लिहिलं आपण, E is equal to n2 l2 minus n1 l1 upon twice into n1 minus n2. ओके, आणखीन एका मेथडनं आपण काय करू शकतो, हे फाइंड आउट करू शकतो. जो इथं काय केलं बघा, डायरेक्ट दिलेला आहे. हे बघा इक्वेशन काय आहे, डायरेक्ट इक्वेशन n2 l2 मायनस n1 l1 अपॉन ट्वाइस n1 मायनस n2. आता हे इक्वेशन सुद्धा आपल्याला इथं आपण मिळवू शकतो, पहिले इक्वेशन. ओके, ते कसं बघा भेटणार, ते इक्वेशन आपण या बाजूला सॉल्व करू. सो ते इक्वेशन कसं लिहू शकतो आपण, सो देअरफॉर
इक्वेशन आपल्याला माहिती आहे काय आहे N1 L1 इज इक्वल टू N2 L2 हे आपलं इक्वेशन आहे काय आहे N1 L1 इज इक्वल टू N2 L2 सो देअरफॉर N1 ॲज इट इज आता L1 म्हणजेच काय स्मॉल l प्लस ट्वाइस e हे कुठून आलं एंड करेक्शन आहे एंड करेक्शन पाईप ओपन ॲट बोथ एंड एका बाजूला ओपन असेल तर L प्लस E दोन्ही बाजूला ओपन असेल तर L प्लस ट्वाइस E ओके इज इक्वल टू N2 इंटू L2 ची व्हॅल्यू काय येणार बघा अगेन L प्लस ट्वाइस E अगेन आपण इथे मल्टिप्लाय केलं हा आहे आपला L1 हा आहे L2 N1 L1 प्लस ट्वाइस E N1 is equal to N2 L2 plus twice E N2. सो आता हा N1 L1 मी इथंच ठेवतो आणि हा N2 L2 मी या साईडला घेतो तर तो काय होईल बघा सबस्ट्रॅक्ट म्हणजे काय होणार आहे तो मायनस होणार सो इथं आपण काय लिहू शकतो बघा N1 L1 हे इकडे लिहिलं तर काय होईल मायनस N2 L2 इज इक्वल टू हे बघा N1 L1 हे लिहिलं मायनस N2 L2 इज इक्वल टू इथे काय होणार आहे ट्वाइस E N2 मायनस हे पलीकडे जाईल ट्वाइस E N1 सो अगेन याच्यामधून आपण ट्वाइस E कॉमन घेतलं तर आत काय राहील N2 मायनस N1 आणि इथं काय राहणार बघा N1 L1 minus N2 L2 so end correction E is equal to as it is N1 L1 minus N2 L2 आणि हे ट्वाइस इकडे येईल ट्वाइस इंटू N2 मायनस सो हे पण काय झालं एंड करेक्शनचं असणारं रिस्पेक्टिव्ह इक्वेशन झालं सो जे फॉर्म्युला आहे त्यानुसार व्हॅल्यूज पुटअप करत गेलो आपण आणि त्याच्यानुसार त्याची ई ची व्हॅल्यू आली इथं ई ची व्हॅल्यू काय आहे N2 L2 मायनस N1 L1 तर इथं ई ची व्हॅल्यू काय आहे N1 L1 मायनस N2 L2 ओके छेदामध्ये ट्वाइस इकडे N1 मायनस N2 आहे तर इकडे N2 मायनस N1 सो हे दोन्हीही एंड करेक्शनच्या व्हॅल्यूज आहेत कुणासाठीच्या तर फॉर पाईप ओपन ॲट बोथ एंड्स ओके काय अडचण आहे का याच्यामध्ये तुम्ही व्हॉट्सअप करू शकता सो आता आपल्याला काय बघायचं आहे नेक्स्ट पॉईंट एंड करेक्शनचा आता फॉर अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स घेतलं सो तसं फॉर पाईप क्लोज ॲट वन एंड घ्यायचं सो नेक्स्ट पॉईंट आपला आहे फॉर अ पाईप क्लोज ॲट वन एंड फॉर अ पाईप closed at one अशी पाईप की जी काय असेल एका ठिकाणी काय झालेली असेल क्लोजर झाली असेल सो फॉर अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड त्या ठिकाणचा आपल्याला फॉर्म्युला माहित होता n is equal to v upon lambda frequency n is equal to v upon lambda so v upon त्या ठिकाणची लॅम्बडाची किंमत किती आहे 4l so v is equal to फॉर्म्युला जर लिहायचं असेल तर v is equal to होणार बघा हे इकडे 4l so 4nl
So therefore 4n1 L1 is equal to 4n2 L2. आता याच्यामध्ये एक बाजू क्लोज रेंज आहे, दुसरी कशी आहे, ओपन आहे. सो इक्वेशन काय होईल बघा, 4 ला 4 कॅन्सल होईल. सो n1 L1 म्हणजे स्मॉल l प्लस e इज इक्वल टू L1 असणार आहे. 4 कॅन्सल झाला, n2 इंटू L2 प्लस e. सो तेच इक्वेशन आपल्याला भेटणार आहे. दॅट इज n1 into L1 plus e is equal to n2 into L2 plus e. आपल्याला त्याचे रिस्पेक्टिव्ह इक्वेशन भेटले. सो n1 ना आतमध्ये मल्टिप्लाय करू. काय बघा, n1 L1 प्लस इथं मल्टिप्लाय करा e into n1 is equal to n2 L2. n1 ने L1 ना मल्टिप्लाय केलं. सो L1 into n1 n1 L1 n1 into e n1 n2 L2 प्लस e इंटू n2. तर याच्यामध्ये सुद्धा बघा n1 L1 आहे आणि n2 L2 आहे. सो n1 L1 आपण पलीकडे नेऊ, म्हणजे काय अलीकडे येणार e n2 येणार. सो काय होईल सांगा, n2 L2 इज इक्वल टू n2 L2 हा पलीकडे जाईल मायनस n1 L1 आपण गेला मायनस n1 L1. इकडे काय बघा e n1 हा इकडे आला मायनस e n2. ही जी टर्म आहे मल्टिप्लाय टर्म, ई टर्म that side becomes negative. So n1 L1 मायनस झालेला आहे आणि e n2 मी इकडे घेतला, हा e n1 as it is, हा इकडे आला मायनस झाला, हा इकडे गेला इकडे मायनस झाला. सो याच्यामधून आपण काय करू, ई कॉमन घेऊ. सो ई जर कॉमन घेतलं तर आतमध्ये काय येईल सांगा, n1 मायनस n2 इज इक्वल टू n2 L2 मायनस n1 L1. सो E इज इक्वल टू as it is n2 L2 minus n1 L1 divided by n1 minus n2. So n2 L2 minus n1 L1 as it is, n1 minus n2 equals it. So this is the value of end correction. आणि ती end correction ची व्हॅल्यू काय भेटली, E is equal to n2 L2 minus n1 L1 divided by n1 minus n2. Okay, हे बघा, फॉर अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड, तर पाईप क्लोज्ड ॲट वन एंड असेल, फॉर अ पाईप विच इज क्लोज्ड ॲट वन एंड असेल, तर त्याचा अर्थ त्याचं एंड करेक्शन एकाच बाजूला आहे. सो लेंथ, करेक्टेड लेंथ कॅपिटल एल इज इक्वल टू स्मॉल एल प्लस ई. सो वी नो दॅट फ्रिक्वेन्सी व्ही अपॉन 4L, सो व्ही इज इक्वल टू 4NL. सो 4N1 L1 इज इक्वल 4N2 L2, 4 ला 4 कॅन्सल होईल. सो राहिलं काय, n1 as it is, L1 ची व्हॅल्यू काय असणार आहे, L1 प्लस E, n2 आहे असा, L2 ची व्हॅल्यू L2 प्लस E. आतमध्ये मल्टिप्लाय करा, n1 L1 येईल, याचं मल्टिप्लिकेशन E n1 येईल इज इक्वल टू n2 L2 आला, n2 ने याला मल्टिप्लाय करा, E n2 आला. सो हा E n1 as it is, हा E n2 मी पलीकडे नेला तर काय होतो, तो मायनस होणार आहे, इज इक्वल टू n2 L2, हा इकडे आला तर काय होईल, तो सब मायनस होईल. सो याच्यामधून मी ई कॉमन घेतोय, सो आतमध्ये राहणार n1 मायनस n2 इज इक्वल टू n2 L2 मायनस n1 L1. सो E इज इक्वल टू हा n1 मायनस n2 जो ब्रॅकेट आहे, तो मी ब्रॅकेट इथं मल्टिप्लाय मध्ये, या साईडला आला काय होणार, डिवाइड मध्ये. सो n2 L2 मायनस n1 L1 डिवाइडेड बाय n1 मायनस n2. तर ही एक एंड करेक्शनची व्हॅल्यू झाली. आणखीन एक आपण एंड करेक्शनची व्हॅल्यू याची पाहू शकतो. आता दुसरी एंड करेक्शनची व्हॅल्यू कशी लिहू शकतो बघा आपण, अगेन आपल्याला माहित आहे
फोर v इज इक्वल टू काय फॉर्म्युला v इज इक्वल टू n लॅम्बडा. सो n इज इक्वल टू काय होणार सांगा v अपॉन लॅम्बडा. सो v अपॉन लॅम्बडा म्हणजेच काय असतं 4l. सो v इज इक्वल टू काय 4nl. सो 4n1 l1 इज इक्वल टू 4n2 l2. हे बघा हे आपण कंपॅरिझन करतो. टोटल जे असणार त्याच्यामधलं जे व्हेलॉसिटी आहे ती कॉन्स्टंट आहे. सो दोन ह्याच्यामध्ये कंपॅरिझन केली. 4 ला 4 कॅन्सल. सो n1 इंटू l1 इज इक्वल टू n2 इंटू l2. सो n1 ॲज इट इज. l1 म्हणजे एंड करेक्शनची व्हॅल्यू काय असेल l प्लस e. n2 आहे असा. l2 म्हणजे त्या ठिकाणची एंड करेक्शन व्हॅल्यू काय l प्लस e. सो ह्या ठिकाणची लेंथ l1 आणि इथली लेंथ काय असेल l2. सो n1 इंटू l1 n1 l1 प्लस n1 इंटू e n1 इज इक्वल टू त्याचं मल्टिप्लिकेशन घ्या n2 l2 प्लस याचं मल्टिप्लिकेशन e इंटू n2. सो आता अगेन आपल्याला हा n1 l1 मी पलीकडे नेतो म्हणजे काय होईल बघा n2 l2 आहे असं आहे आणि हा l1 l1 मी पलीकडे दिला म्हणजे काय होईल बघा मायनस n1 l1 n2 l2 ॲज इट इज. हा मी पलीकडे दिला मायनस n1 l1. हा आहे e n1 मायनस हा इकडे आला काय सांगा e n2. सो मी e कॉमन घेतला. आतमध्ये काय राहणार आहे n1 मायनस n2 इज इक्वल टू इथे काय आहे बघा n2 l2 मायनस n1 l1. सो e इज इक्वल टू ही टर्म मी आहे अशी लिहिली n2 l2 मायनस n1 l1 डिवाइडेड बाय हा ही टर्म इकडे जाईल मल्टिप्लिकेशन मध्ये n1 मायनस n2. सो या ठिकाणचं एंड करेक्शनची व्हॅल्यू काय येणार बघा n2 l2 मायनस n1 l1 डिवाइडेड बाय n1 मायनस n2. ओके. सो ही आपण अगेन सेकंड प्रकारे काय केली फॉर अ पाईप क्लोज्ड ॲट 1 ची व्हॅल्यू लिहिली. फॉर्म्युला आपल्याला माहित आहे v इज इक्वल टू n लॅम्बडा. सो n इज इक्वल टू v अपॉन लॅम्बडा. सो v अपॉन 4l. सो v इज इक्वल टू काय होणार बघा 4nl होणार. सो 4n1 l1 इज इक्वल टू 4n2 l2. सो n1 l1 इज इक्वल टू काय राहणार आहे n2 l2 राहणार. सो n1 तसंच l1 ची व्हॅल्यू पुटअप केली l1 प्लस e. n2 तसंच l2 ची व्हॅल्यू लिहिली l2 प्लस e आणि आतमध्ये काय केलं आपण मल्टिप्लिकेशन n1 l1 प्लस e इंटू n1 n2 l2 प्लस e इंटू n2. आता e n1 तसाच ठेवला हा e n2 मी इकडे घेतला सबस्ट्रॅक्ट झाला आणि n1 l1 पलीकडे गेला सबस्ट्रॅक्ट झाला. सो e कॉमन घेतला l1 मायनस n2 इज इक्वल टू n2 l2 मायनस n2 l1 ॲज इट इज. सो एंड करेक्शन e इज इक्वल टू n2 l2 मायनस n1 l1 अपॉन n1 मायनस n2. सो हे इक्वेशन e इज इक्वल टू n2 l2 मायनस n1 l1 डिवाइड बाय n1 मायनस n2 आणि हे सेकंड इक्वेशन e इज इक्वल टू n2 l2 मायनस n1 l1 डिवाइडेड बाय n1 मायनस n2. ओके एकच मिनिट. सो इथं आपण n2 l2चं इक्वेशन ऑलरेडी काढलेलं आहे. काय करू बघा इथं थोडंसं चेंज करू. हा n1 l1 मी इथंच ठेवतो n1 l1 मायनस ही टर्म मी इकडे घेतली म्हणजे काय बघा मायनस n2 l2. ओके ही टर्म मी इथंच ठेवली आणि ही टर्म मी इकडे घेतली इज इक्वल टू e n2 तसाच आहे e n1 पलीकडे घेतलं मायनस e n1. हे बघा n1 l1 ॲज इट इज पलीकडे घेतलं मायनस n2 l2 e n2 तसाच हे पलीकडे घेतलं मायनस e n1. सो n1 l1 मायनस n2 l2 इज इक्वल टू e कॉमन घ्या आतमध्ये काय राहील n2 मायनस n1. सो एंड करेक्शन e इज इक्वल टू इकडे काय होईल सांगा n1 l1 मायनस n2 l2 डिवाइडेड बाय काय येणार आहे n2 मायनस n1. सो आता बघा इक्वेशन चेंज झालं.
सो आता एंड करेक्शन ई इज काय झालं N1 L1 मायनस N2 L2 डिवायडेड बाय N2 मायनस N1. सो हे दुसरं आपलं काय झालं एंड करेक्शनची व्हॅल्यू आली. ओके, कशासाठी फॉर अ पाईप क्लोज ॲट वन एंड. सो दिस इज द प्रॅक्टिकल डिटर्मिनेशन ऑफ एंड करेक्शन. आता पुस्तकामध्ये किती शॉर्ट दिले हे बघा, पुस्तकात किती शॉर्ट दिले, डायरेक्ट व्हॅल्यूज दिलेत, डायरेक्ट व्हॅल्यूज दिलेत. फॉर अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स असेल आणि फॉर अ पाईप क्लोज ॲट वन एंड डायरेक्ट व्हॅल्यूज दिलेत. आहे का? एक्सप्लेनेशन दिलेलं नाही. सो काय म्हटलं बघा, फॉर करेक्ट व्हॅल्यू ऑफ एंड करेक्शन द इनर डायमीटर ऑफ पाईप मस्ट बी युनिफॉर्म थ्रूआउट इट्स लेंथ. बघा, जर आपल्याला काय करायचं असेल, करेक्ट व्हॅल्यू जर एंड करेक्शनची फाइंड आउट करायची असेल, सो फॉर correct value of end correction the inner diameter of pipe must be uniform throughout its length. So it may be noted that effect of flow of air and effect of temperature of air outside the tube has been neglected. ठीक आहे. सो नेक्स्ट आता दिलेला आपल्याला एक प्रॉब्लेम. सो प्रॉब्लेम बघा, जनरली आहे, का अवघड नाही त्याच्यामध्ये. एक्झाम्पल बघा 6.4. एअर कॉलम इज ऑफ लेंथ 17 सेंटीमीटर लॉंग. हे बघा, लेंथ ऑफ एअर कॉलम दिले 17 सेंटीमीटर म्हणजे 0.17 मीटर. कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी ऑफ फिफ्थ ओव्हरटोन काढायचे, 5व्या ओव्हरटोनची किंमत काढा, म्हणजे P इज इक्वल टू 5 दिलेलं आहे बघा. इफ एअर कॉलम इज ए पॉईंट आहे क्लोज ॲट वन एंड आणि बी पॉईंट आहे ओपन ॲट बोथ एंड. सो व्हेलॉसिटी ऑफ साऊंड दिलेलं आहे 340 मीटर पर सेकंड. सो फॉर अन एअर कॉलम क्लोज ॲट वन एंड जर असेल तर फ्रिक्वेन्सी काय असते बघा, हे पटकन सॉल्व्ह करू आपण. त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय असणार आहे, N इज इक्वल टू V अपॉन 4L. सो N इज इक्वल टू, आता V अपॉन 4L म्हणजे V ची किंमत किती आहे, 340 डिवाइडेड बाय 4 इंटू L ची किंमत किती आहे, एंड करेक्शन तो 0.17 दिलेला आहे त्यांनी. सो N इज इक्वल टू 17 1 17 2 34 0.2 घर आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये चेंज होणार आणि ते किती बघा 500 हर्ट्ज. बरोबर आहे का? हे जास्त होणार आहेत, 2000 च्या आसपास. सो 500 हर्ट्ज आपला आन्सर येईल फर्स्ट. फॉर फिफ्थ ओव्हरटोन आता काय विचारले बघा, फॉर फिफ्थ ओव्हरटोन. मग आता जर 5वं ओव्हरटोन असेल तर काय होणार बघा, NP इज इक्वल टू ट्वाइस P प्लस 1 इंटू N. हा जनरल फॉर्म्युला आहे. सो फिफ्थ ओव्हरटोन N5 इज इक्वल टू 2 इंटू P. P ची किंमत किती बघा 5 प्लस 1 इंटू त्या ठिकाणची असणारी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय आहे 500. सो N5 इज इक्वल टू 5 दुनी 10, 10 अधिक 1 11, 11 गुणिले 500 म्हणजे किती बघा 11 0 0 11 0 0 11 5 55. सो 5500 हर्ट्ज होईल. ठीक. आता ओव्हरटोनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, NP इज इक्वल टू ट्वाइस P प्लस 1 इंटू N. पहिल्यांदा आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढली, त्याची कशी क्लोज ॲट वन एंड असेल तर फॉर्म्युला काय असतो, N इज V अपॉन 4L. सो V 340 4 इंटू L 0.17 17 2 34. आता 0.2 करत म्हणजे आणखी 2 वर इथे येणार आहेत. ओके, 4 5 20 4 0. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 500 हर्ट्ज आहे. फिफ्थ ओव्हरटोनसाठी फॉर्म्युला NP इज इक्वल टू ट्वाइस P प्लस 1 इंटू N. सो N आहे 500 ट्वाइस P प्लस 1 5 दुनी 10 ने 11 11 गुणिले 500 5,500. आता नेक्स्ट काय म्हणले बघा, फॉर अन कॉलम ओपन ॲट बोथ एंड्स. आता जर कॉलम असा आहे की तो दोन्ही ठिकाणी कसा असेल, ओपन ॲट बोथ एंड्स जर असा असेल तर आता काय होणार बघा, फॉर अ कॉलम विच इज ओपन ॲट बोथ एंड्स असं जर असेल तर त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय असणार, N इज इक्वल टू V अपॉन ट्वाइस L. सो N इज इक्वल टू V 340 2 इंटू 0.17. सो N इज इक्वल टू 17 2 34 0.2 घर आहे म्हणजे 2000 येणार. सो काय बघा 1000 हर्ट्ज. सो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय होणार आहे 1000 हर्ट्ज. आता फॉर फिफ्थ ओव्हरटोन याच्यामध्ये जर असेल कशामध्ये ओपन ॲट बोथ एंड्स. सो NP इज इक्वल टू बघा काय असेल P प्लस 1 इंटू N
आणि इथं असेल तर ट्वाईस पी प्लस वन. सो फिफ्थ ओव्हरटर्नसाठी 5 + 1 इंटू एनची किंमत किती आहे बघा 1000. सो 6 इंटू 1000 म्हणजे काय बघा 6000. त्याची काय असणार आहे टोटल हर्ट्झ काय असेल फ्रिक्वेन्सी फिफ्थ ओव्हरटर्नसाठी. सो अतिशय सिंपल हा काय आहे आपला प्रॉब्लेम आहे. तुम्ही एक्झाम्पल 6.5 मला सॉल्व्ह करायचं आहे आणि व्हॉट्सअपवरती पाठवायचं आहे. ओके.